आतापर्यंत पुण्यात विद्यार्थ्याने विशेष करून कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जे तयारी करतात त्या विद्यार्थ्याने खूप काही आंदोलन केले आहे आणि आम्ही विद्यार्थ्याला प्रत्येकावेळी त्याची संरक्षणासाठी आणि प्रत्येक प्रकारची काळजी घेतली आहे। आणि हा मध्यवर्ती भाग आहे शहराचा। शास्त्री रोड म्हणजे शहराचा एकदम जिथे ट्रॅफिकचा हार्ट ऑफ सिटी आहे, अलका चौक हार्ट ऑफ सिटी आहे, तसे बालगंधर्व आहे। प्रत्येकावेळी ते आमच्याकडून हा 3 ठिकाणी बसण्याची परवानगीसाठी येत आहे। आता हे मागचे काही दिवसापासून त्यांनी मला असा मागणी केली होती। आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की हा जी जागा आहे हा आंदोलनासाठी नाही आहे। या ठिकाणून ॲम्ब्युलन्स जाते, या ठिकाणून शहराचा जे ट्रॅफिक आहे, एकदा हे रस्ता बंद झाला ते सगळं बंद होऊन जाते। म्हणून आम्ही त्यांना सजेस्ट केला होता की पुण्याचं जे कलेक्टर ऑफिस आहे त्याचे बाजूला SBI बँक आहे, त्याचे पाठीमागे आंदोलनाकरिता रीतशीर संवैधानिक पद्धतीने शांतपणे आंदोलन करण्यासाठी एक डेझिग्नेटेड जागा आहे, ज्या ठिकाणी अजून काही लोक आपला पीसफुल प्रोटेस्ट करत आहेत। त्या ठिकाणी जर ते जाऊन बसले तर त्यांना तसे प्रकारची परवानगी देण्याचा जे आहे विचार केला जाईल आणि त्यासाठी ऑलरेडी आम्ही त्यांना सांगितलं पण होता। तरी देखील ते वारंवार तसा न करता ते इथे येऊन बसत आहे। त्याशिवाय अजून एक सांगतो, 2023 मध्ये या मुलाने डिस्क्रिपेटिव्ह ऐवजी ऑब्जेक्टिव्ह टाईप केला पाहिजे असं आंदोलन केला होता। त्याची आंदोलनाला मान्य करून शासनाने त्यावेळी 2 वर्ष वाढ करून दिली होती। आता परत त्या करणार आहे, त्यांनी त्याऐवजी संवैधानिक पद्धतीने कन्सर्न्ड ऑफिसला जाऊन आपली मागणी मांडली पाहिजे। आम्ही सुद्धा ते पुराबरोबर वारंवार ते शिष्टमंडळ तयार करून सुद्धा माननीय आयोगाकडे MPSCकडे पाठवून दिलेले आहे। बघा, हा उज्ज्वल भविष्य हीच आहे। आम्ही कधी विद्यार्थी होतो, आज आम्ही अधिकारी आहात। ते पण एक्झामची तयारी करत आहे, पण त्यांनी शिस्त पाळली पाहिजे। त्यांना ही माहीत असला पाहिजे की जर आपण 500 पोरे 700 पोरे रोडवर जमले तर रोडवर जमल्यानंतर किती जे आहे इकॉनॉमीचं नुकसान होणार आहे, किती लोकांच्या ॲम्ब्युलन्सचा प्रॉब्लेम जे येत आहे किंवा सिनियर सिटीजनची प्रॉब्लेम येत आहे। कारण काय होता की मागाशी जे आंदोलन घडला होता त्या आंदोलन ह्याचे आजूबाजू रेझिडेन्शियल एरिया आहे। त्या रेझिडेन्शियल एरियामध्ये खूप सिनियर सिटीजन्स आणि काही लोक आजारी होते, त्यांनी कंप्लेंट केली होती। कारण हे एकदा आले बसले की दिवस रात्र 2 दिवस 3 दिवस इथेही बसायचे आणि कुठले प्रकारची शिस्त नाही आहे, कुठले प्रकारची ऑर्गनायझेशन नाही आहे। एखादा आंदोलन असते, ते आंदोलन असा प्लॅन केला जाते, कुठल्याही पक्षाच्या प्रेशर ग्रुप्सवाला ज्यावेळी केला जाते की त्याचा ऑर्गनायझर कोण आहे, त्याचा कोणीतरी अध्यक्ष असते, त्याचा कोणीतरी सरचिटणीस असते, कोणीतरी सेक्रेटरी असते, मग त्याच्याबरोबर 10 सदस्य असतात, ते व्हॉलंटियर असतात। ते काळजी घेत आहे की आमचे 50 लोक या ठिकाणी अर्धा तास उभे राहून मीडियामध्ये मेसेज देऊन निघून जाणार आहे। हां, ठीक आहे, हे इथपर्यंत थोडासा ते लोकशाही आणि आमच्याकडून त्यांना समर्थन दिला जाते की त्याचा मेसेज ते संविधानिक पद्धतीने गेला पाहिजे, त्यांनी ते समाजासाठी द्यायचे। आता स्टुडंट्सला ही त्यांनी काळजी घ्यायली पाहिजे त्यांनी की शिस्त चुकते। लोकांची कंप्लेंट काय होती की गाणे चालू आहे, 3-4 आंदोलन चालले, गाणे चालू आहे रोडवर, भांडी घेऊन त्याच्यावर काहीतरी स्टिक्स वगैरे मारून शोरशराबा करणे चालू आहे, कुठल्याही प्रकारची नारेबाजी चालू आहे। आणि मग ते वेगवेगळे पक्षाचे लोकांकडे जाऊन त्यांना बोलून घेत आहे, इथे बसून ते एक वेगळे प्रकारचं वातावरण निर्माण होते। आम्हाला संवैधानिक पद्धतीने शांतपणे आंदोलन करण्यामध्ये आमची काही हरकत नाही आहे। त्यासाठी आम्ही रिटर्नमध्ये वारंवार त्यांना दिलेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा त्यांना रिटर्नमध्ये हे सांगण्यात आला होता की तुम्ही हे जे आहे डेझिग्नेटेड जागेवर जाऊन आंदोलन करू शकते। आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांना परवानगी नकारलेली नाही आहे, परंतु कुठे केला पाहिजे हे त्यांनी पण समजला पाहिजे। रस्त्यावर ज्या ठिकाणी वाहतूक चालू आहे, ज्या ठिकाणी समाजासाठी अडथळा निर्माण होते, तिथे आम्ही परवानगी दिली नाही, दिली जाणार पण नाही आणि कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार आहे। आता त्या 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहे। त्याबद्दल आम्ही ऑलरेडी एक रिपोर्ट तयार करीत आहोत की नेमका हे सगळे जे आंदोलन केले जाते याच्यामध्ये खरे विद्यार्थी कोण आहे आणि विद्यार्थी कोण नाही आहे। काही लोकांचे वेळ निघून गेलेले आहे ऑलरेडी,
त्यांना 10-10 वर्ष ते तयारी करण्यासाठी त्यांनी घालवले आहे. तदनंतर ते आता ते पुढे तयारी पण करत नाही, नुसता इथे त्याचा काहीतरी वेगळाच चालू आहे की आपण इथे काहीतरी लोकल हे आंदोलन वगैरे करून अकॅडमीज बरोबर त्याचा काय टायअप आहे त्याच्यामध्ये खूप सारी सस्पिशियस जे बातमी आहे गोपनीय आमच्याकडे आलेली आहे. मला वाटतं की त्यामध्ये आता अजून अधिक चौकशी केली तर सगळे मुद्दे क्लिअर होऊन जाईल. ते याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाही आहे. माझ्याकडे त्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे. परंतु जे मी सांगितलं खूप सारी गोपनीय संशय माहिती आमच्या कानावर आलेली आहे. त्याबद्दल आम्ही आपली रिपोर्ट्स पाठवणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.